अरे ऋषिकेश चल की का फोटो काढत बसूया. नमस्कार. मध्ये रस्त्याचं काम अजून चालू व्हायचं पूर्ण. येताना बुक्का पडला आंबोली घाटात पाक. त्याच्या आईला पाऊस पडतोय मध्ये गारा पडत्यात. मला आता काय कळलं ना त्यात. आणि तिथे येता जाता रस्त्यावर गवारेड्याचं क्षेत्र आहे, हत्तीचं क्षेत्र आहे. डोक्यात ते विचार आता गाडी चालवताना पावसाला हत्तीमध्ये येतोय का गवारेडा येतोय काय कळलं ना. मस्त वाटा लागले, भारी वाटाले. चालतंय, चला भेटा पुढे. रात्रीचं वाजल्या 11:30. गोवा एक्सप्लोर रात्रीचा जरासा करूया म्हणलं. तर जाता जाता रस्त्यात मला एक श्री देव बोडगेश्वर संस्थान नावाचं एक मंदिर दिसलंय. अप्रतिम मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे. एका बाजूला सुटसुटीत आहे मंदिर. गाडी पुढे लिहिलेली मी आता रात्री रूम घेतलेली आहे. रूमवरती जायच्या आधी जाताना लांबनं बघितलं मंदिर, एक नंबर मंदिर वाटलं. जाता जाता दर्शन करून जावं म्हणलं रात्रीच्या देवाचं. तर आता तुम्हाला दाखवतो, तोपर्यंत दर्शन करतो पहिला, मग तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. मंदिराचा हा असा परिसर आहे. हे श्रीदेव बोडगेश्वर संस्थान आहे. तर हा मंदिराचा थोडाफार शेजारचा आजूबाजूचा परिसर आहे. आणि असं म्हटलं जाते की हे महाराज होते, हे 89 वर्ष यांनी इथं जे फार्म म्हणजे आता ॲक्च्युली कसा आहे विषय, इकडून एक रोड येतोय, ह्या रोडने मी आता चाललेलो. तर ह्या इथं होतो, तिथून मी आता वळून इकडे दर्शनासाठी आलो आहे. बोडगेश्वर हे मंदिर आहे. आता इथून तुम्ही मेन ॲक्च्युली कळंगुटी बीचच्या रोडवरून म्हापशाकडे जाताना हा बायपास लागतो. इथं हा फार्म होता, इथं हा अशोक स्तंभ आहे आणि इथं काहीतरी यांचा इव्हेंट चालू आहे. तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे श्री बोडगेश्वराचं. कधी आला तर दर्शन करा. मी पाहिजे तर लिंक मेन्शन करतो. आणि ह्या इथे एक वडाचं छोटं झाड आहे. तर या झाडाखाली असं म्हटलं जाते की हे महाराज इथं तपासाठी बसत होते असं म्हटलं जातं. ह्याच्या मागचा इतिहास हा वेगळा आहे. पण ॲक्च्युली थोडक्यात मला जेवढी माहिती इथं जे असणारी माणसं जे कोण होती त्यांच्याकडनं मी आली तशी माहिती मी थोडक्यात टाकल्या. तर इथं मंदिरात दर्शन केले, शेवटचं दर्शन केलं मंदिरात आणि निघणार आता पुढं. बाकीचा काय काय विषय बघायचा आहे ते उद्याला टाकणार. आता जे उद्याला म्हणजे तो व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू दिसणार. उद्याला मी व्हिडिओ करणार. मग आज आलाय वैताग, कुट्टा पडला आज.
त्यामुळं आता ते मॅच चालू आहे भाऊ. ते एक्सिलेंट शॉट म्हणावं लागलाय म्हणले मॅच चालू आहे. काय काय इंग्लिशमध्ये बोलायला लागला बाबा, काय कळ ना, डोक्यामुळे चाललंय सगळं. गोव्यातनं बाहेर पडलोय. आता चाललोय विल्लाकडं. माझा आवडलंय. इथनं नो एंट्री आहेत. म्हापसा सेंटरला आहे मी आता. घोडा काढलाय. मला वहिनी साहेबांचा कॉल आलेला, काहीतरी काम आहे म्हणून. मी लवकर आवरलो आणि चेकआउट रूम करून बाहेर निघालो.